सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 52 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. पिंट्यानं त्याचा निर्णय सांगितला आणि म्हणाला की बास आता माझ्यासाठी मुली बघणं, कारण मला सवितासोबत लग्न करायचं आहे. त्यानं हात पकडून तिला विचारलं, सांग सविता, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? सविता आता काय बोलणार होती. ती तशीच गप्प बसली. ती नजर उचलून सुद्धा बघत नव्हती, कारण तिला त्याच्या आईची भीती वाटत होती. हे पिंट्यानं ओळखलं, कारण त्याच्या आईच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या बोलण्याचा परिणाम नक्कीच सवितावर झालाय आणि तिचं मन व्यक्त करायला घाबरते असं त्याला वाटलं. आणि तो आईकडे बघून म्हणाला, सविता, हे माझं आयुष्य आहे आणि ते मी कोणासोबत घालवायचं ते मी स्वतःच ठरवणार आहे. एकदा माझ्या आयुष्याचा नर्क बनलेला मी स्वतः पाहिलेला आहे. आता नशिबानं मला पुन्हा संधी दिली आहे. तुझ्यासारखा जोडीदार मिळाला तर माझं आयुष्य समाधानी होईल. या आपल्या लग्नानं तुझ्याही आयुष्यात आणि माझ्याही आयुष्यात चैतन्य फुलणार आहे. माझ्या मुलींना तुझीसारखी प्रेमळ आई मिळणार आहे. वहिनी, तुम्ही तरी सांगा ना हिला, असं तो कुसुमला म्हणाला. पण कुसुम अजूनही काही बोललीच नाही. तिलाही तिच्या सासूचं जरा भ्याच वाटत होतं. माझ्या मुलाचा वंश बुडवला असा ठपका तिनं कुसुमवर ठेवला असता, म्हणून कुसुमनं गप्प बसणं पसंत केलं. कारण आता पिंट्या हट्टाला पेटला होता आणि तो त्याच्या मनासारखं करणारच होता, हे कुसुमला चांगलंच माहीत होतं. मग सविता म्हणाली, मी घरच्यांना विचारून सांगेन. आणि पिंट्याची आई पिंट्याला म्हणाली, पिंट्या, विचार कर जरा तरी, तुझा वंश वाढणार नाही, तिला मूल बाळ होणार नाही. अरे मग या इतक्या जमिनीचा काय करायचं? ती अशीच जावयाच्या घशात घालशील का? पिंट्या म्हणाला, आई, तू खूप भुरसटलेल्या विचाराची आहेस. मी तुला कितीही समजावून सांगितलं, पुढारलेले विचार सांगितले तरीसुद्धा तुझ्यावर फरक पडणार नाही. तूच जरा विचार कर. ज्या बाईला मूल बाळ होईल ती माझ्या मुलींशी कशी वागेल? अगं, तू स्वतः हे सगळं केलेलं आहेस तुझ्या सावत्र मुलाबरोबर. मग तू जरा विचार कर. या सगळ्या मुलींची जबाबदारी आई तुझ्यावर पडेल आणि मी सुद्धा समाधानी राहणार नाही माझ्या मुलींचे हाल पाहून. त्यापेक्षा सविताला मूल बाळ झालं नाही म्हणून काय झालं, पण ती किती प्रेम करते माझ्या मुलींवर, तुझ्या लक्षात येतंय का? सासू म्हणाली, पण तिचीही नाटकं असतील तर, आणि लग्नानंतर तिनं तिचे खरे रंग दाखवले तर काय करशील? तिने मुलींना त्रास दिला तर? पिंट्या म्हणाला, जसे तुझ्या भाचीनं रंग दाखवले तिचे तसे ना. अनितानं लग्न झालं की थोड्याच दिवसात तिने तिचे दात दाखवायला सुरुवात केलीच की. आणि तूही तुझे रंग दाखवले होतेस त्यावेळी, हो ना, कुबेर भावड्याला त्रास देऊन. आणि आता तुला मात्र अनिताच्या लाथा गोड लागत होत्या. तिने कधी मनापासून तांब्यावर पाणीसुद्धा दिलं नाही तुम्हा दोघांना, किंवा कंटाळून आल्यावर चहाचा घोट बनवून दिला नाही. तरीही तुला तीच खूपच प्यारी होती ना, का तर वंश देणार आहे म्हणून. आणि म्हणून तिचं लफडं इतकी वर्ष माहीत असून सुद्धा गप्प बसलीस तू. पण सवितानं इथं असल्यापासून तुझी नानाची किती सेवा केली होती आठव जरा, तेही काहीही देणं घेणं नसताना. मी स्वतः डोळ्यांनी बघितलं आहे तिनं तुमचे पाय हात चेपताना. आणि ती नाटक करत नव्हती हे मात्र नक्की. आई, मला अनितानं फक्त नाही फसवलं तर तू सुद्धा फसवलं आहेस. आणि काय गं, मग दिला का तिने वंश? कुठून देणार? आई, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे पुरुषाच्या हातात असतं, बाईच्या नाही. आणि समजा मी केलं असतं आणखीन एखाद्या मुलीशी लग्न, जिला मूल होईल आणि तरीही मुलीच झाल्या तर काय करशील? मग आता मुलगा बदलून घेशील का? आणि वंश अजून वाढवून कुठं मुक्ती मिळत असते का? पिंट्याचा बाप मात्र काही बोलत नव्हता, कारण त्याला बोलण्यासारखं काहीच नव्हतं. आणि पिंट्या त्याच्या आईला शेवटचं म्हणाला, हे बघ, तुला मान्य असो अगर नसो, सविताशीच मी लग्न करणार. कारण ती वहिनीच्या खानदानातली आहे आणि वहिनींकडे बघून मला चांगलीच खात्री आहे की सविता माझा संसार सुखाचा करणार. मी डोळे झाकून तिच्याशीच लग्न करणार. आणि आता सासू निरुत्तर झाली. मग आता कुसुम डिलिव्हरीसाठी गेली. सवितासुद्धा तिच्या घरी गेली. सविताला आता पिंट्याची मुलींची खूप आठवण येत होती. मुलीसुद्धा सविताला खूप मिस करत होत्या. त्या सारख्या पिंट्याला विचारायच्या, पप्पा, सविता मावशी कधी येणार? त्या तिला सतत फोन करायच्या, पण तिच्याकडे फोन नव्हता. मग सवितासुद्धा त्यांची आठवण येत होती म्हणून भावाच्या फोनवर फोन करायची.
आणि सतत मुलींशी बोलायची आणि मुलींना खूप बरं वाटायचं. मग मुलींशी बोलून झाल्यानंतर थोडंफार पिंट्याशी सुद्धा बोलायची आणि म्हणायची, जेवलात का? आणि आता पिंट्या उघड उघड बोलायला लागला होता. तो म्हणायचा, तू सोबत नाहीस म्हणून जेवण जात नाही. सविता छोटीसुद्धा खात नाही जेवण. तू तिला तुझ्या हातून भरवायची सवय लावलीस ना. सविता, आपल्या मुली तुझी वाट बघत आहेत. मी कधी येऊ तुझ्या घरी, तुला मागणी घालायला सांग ना. हे ऐकून सविताचे डोळे पाण्यानं भरायचे. आपल्या मुली हे ऐकून तिला किती छान वाटत होतं. ती म्हणाली, आई बाबा गावी गेले आहेत, ते 8 दिवसांनी येतील, मग तुम्ही या तुमच्या घरच्यांना घेऊन. आताही हे तिच्या वहिनीनं ऐकलं आणि तिच्या लक्षात आलं की नक्कीच मावस बहिणीच्या गावी जाऊन सविता काही ना काहीतरी करून आली आहे. म्हणूनच आल्यापासून सतत फोनवर असते. आधीसारखी गुमसुम बसत नाही, तर सतत हसते. आणि तिची वहिनी खूप खडूस होती. ती म्हणाली, अगो बाई, बहिणीच्या तिथे तिची सेवा करायला गेला होता, काम करायला गेलता की स्वतःचं सूत जुळवायला गेला होता? वंस, तुम्ही खूपच खाली मुंडी पाताळ धुंडी निघाला की. आणि आतल्या गाठीच्या, तुम्हाला बाहेर शेण खायचं होतं तर माझा भाऊ काही वाईट होता का? आणि झालं शैतान का नाम लिया और शैतान हाजीर म्हणतात ना, तसं. इतक्यात तिच्या वहिनीचा भाऊ आला. त्याची सवितावर वाकडी नजर होती. त्याचं 2 वेळा लग्न झालं होतं, तरी त्याच्या दोन्ही बायका मेलेल्या होत्या. त्याच्या नशिबात पत्नी सुख नव्हतं आणि 3री बायको कोण देत नव्हतं. आणि त्याची नजर आता सवितावर होती. एकदा त्यानं तिला सांगितलं होतं की आपण दोघं एकांतात राहूया, कुणाला काही कळणार नाही, कारण तुला तर पाळी येत नाही आणि बाळही होणार नाही. मी तुला आयुष्यभर अशीच ठेवायला तयार आहे. माझंही काम होईल आणि तुलाही शरीर सुख मिळेल. आणि हे सगळं ऐकून सवितानं त्याच्या कानाखाली दिली होती. आणि तिथूनच तिच्या वहिनीचा तिच्यावर रोष होता. सवितानं हे सगळं तिच्या आईबापाला सांगितलं, भावाला सुद्धा सांगितलं. आणि तिच्या भावानं तिच्या वहिनीच्या भावाला म्हणजे स्वतःच्या मेहुण्याला घरी यायचा बंद केला होता. बरीच वर्ष तो येत नव्हता घरी, पण हल्ली यायला लागला होता. या घटनेला 5-6 वर्ष होऊन गेली होती. त्यावेळी सविता 20 वर्षाची तरुणी होती. खूप सुंदर दिसायची. तशी आताही ती सुंदरच दिसत होती. तिच्या कौमार्याला आणि सुंदरतेला अजून एकही धक्का लागला नव्हता कोणी. पण सविताची वहिनीसुद्धा म्हणाली, काय हरकत आहे, माझ्या भावाला सुद्धा बायको नाही आणि यांचं लग्न होणार नाही. मग सविताची आई म्हणाली, ठीक आहे, मग लग्न करा तुम्ही सवितासोबत, आमची काहीही हरकत नाही. तर तो म्हणाला, असल्या मुलीशी लग्न करून काय करू? तिला गळ्यात पाडून घेऊन तिला आयुष्यभर फुकट पोसत बसू का? तिला जर गरज असेल शरीर सुखाची तर त्यासाठी मी तयार आहे. त्यातच त्यांचे खूप मोठे वाद झाले होते आणि अशा प्रकारे आतासुद्धा तो येऊन सविताला त्रास देऊन गेला. मग काही दिवसात कुसुमची डिलिव्हरी झाली आणि तिला दुसराही मुलगा झाला. आणि कितीही चांगुलपणाचा आव आणत असली तरी सासूला खरंच वाईट वाटलं, कारण ती कडू कारल्यासारखी होती. ती तिचा गुणधर्म सोडणार नव्हती आणि ती म्हणाली, कुसुमला मुलं होतात आणि ही अनिता रांड कुठली अवदसा 3 पोरी देऊन गेली माझ्या पिंट्याला. आता तिला कितीही वेळा सांगितले की मुलगा फक्त मुलांमुळे होतात, तरी तिला कळत नव्हतं. अडाणी ती अडाणी. आता पिंट्याला तर फार आनंद झाला होता कुबेर भावड्याला दुसरा मुलगा झाला म्हणून. पण कुसुम थोडी नाराज होती. कुबेर मला का काळजी करतेस? आता तुझ्या मुलांना राखी बांधायला बहिणी आहेत ना, 1 सोडून 3 आहेत. आणि मग कुसुम हसली आणि आता लगेच कुबेरनं ऑपरेशनसुद्धा करायला सांगितलं. कुसुम म्हणाली, अहो नको आत्ता ऑपरेशन, 4-5 वर्षांनी बघू ना, बाळं मोठी होऊ द्या. कुबेर म्हणाला, काही गरज नाही थांबायची, मुलांना काहीतरी होईल म्हणून घाबरतेस ना? अगं जे नशिबात असतं ते होतच असतं. त्यामुळे ओल्यात ओला आहे तोपर्यंत करून घेऊया ऑपरेशन. अनायसे सिझरसाठी पोट फाडलंच होतं, त्यामुळे तिचं ऑपरेशन करून घेतलं. मग काही दिवस सविताचा फोनही यायचा बंद झाला, कारण तिची वहिनी तिला फोन देत नव्हती. मग आता पिंट्या कुबेरच्या मागे लागून सविताला मागणी घालायला गेला. आणि आता त्याचवेळी तिची वहिनी तिच्या भावाला म्हणाली, अरे तुझं वय आता वाढलं आहे, तुला तरी कोण मुलगी देणार आहे? नसे ना का मूलबाळ तुला, पण तुझ्या पोटापाण्याची तरी सोय होईल. तू सुद्धा माझ्या नंदला मागणी घाल. आणि आता झालं
एकाच दिवशी तिच्या बहिणीचा भाऊ आणि कुबेर, पिंट्या सविताला मागणी घालायला गेले. आणि सविताची वहिनी म्हणाली, आत्या, मामा आणि वंश, अहो जरा विचार करा. कुठे 3-3 मुलींचा उठारेटा काढत बसता. माझा भाऊ एकुलता एक आहे, सडा आहे. सविता वंश, तुम्ही त्याला होकार द्या. आता कुबेर आणि पिंट्या शांतच बसले. काय बोलणार होते ना. तिकडे काहीच काम नव्हतं आणि इकडे मात्र 3-3 मुली सांभाळत बसायचं. तरीही कुबेर त्याच्या मावस सासूला म्हणाला, मामी, तुम्ही आता सवितालाच विचारा की तिचं मत काय आहे. सवितानं पिंट्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात तिला खूप प्रेम दिसलं. तिचा भावी जोडीदार दिसला. तिची आवड ओळखून तिला खाऊ आणून देणारा, गर्दीमध्ये तिची काळजी घेणारा, तिच्यासाठी त्याच्या आईवडिलांशी भांडणारा, तिची बाजू घेणारा, तिचं एकटेपणाचं दुःख समजून घेणारा. आणि त्या फोटोत 3 मुली आणि ती आणि पिंट्या असं तिला पूर्ण कुटुंब दिसलं. आणि तिने पिंट्याला होकार दिला. पिंट्याला आता खूप आनंद झाला. मग लगेच 8 दिवसात एका मंदिरात नेऊन हर हर महादेव करून दोघांनीही हार घालण्यात आले. आणि अशा प्रकारे सविता पिंट्याची बायको म्हणून घरात आली. आता पुन्हा पिंट्याच्या नवीन घरात दोघांचा संसार सुरू झाला. पिंट्यानं सविता गेल्यानंतर घरात फरशी बसवली होती. घराला रंग दिला होता. अनिताची एकही खूण त्यानं तिथे दिसू दिली नव्हती. कुसुमसुद्धा आता सासरी आली होती. आज पिंट्याची आणि सविताची पहिली रात्र होती. सवितासाठी हा अनुभव पहिलाच होता. ती घाबरली होती आणि संकोचून उभा होती. कुठून बोलायला सुरुवात करावी हे तिला समजेना. ती तिच्या हाताची अस्वस्थ हालचाल करत होती. मग पिंट्या तिच्या जवळ आला. तिचा हात त्यानं पकडला आणि ती घाबरली. पिंट्या म्हणाला, काय इतकी घाबरतेस? मी नवीन आहे का? ती मान खाली घालून म्हणाली, नाही, पण. पिंट्या म्हणाला, तू तयार नाहीस का यासाठी? हरकत नाही, आपण नंतर करू. मला काही घाई नाही, चल आपण झोपूया. तसं ती म्हणाली, नाही, तसं काही नाही, पण. पिंट्या म्हणाला, तुला काही बोलायचं आहे का? आणि सविता त्याला म्हणाली, तुम्ही फरशी का बसवली? मला घर सारवायला खूप आवडतं. पुन्हा पुन्हा मायेनं त्या जमिनीवरून आडवा तिडवा प्रेमाचा हात फिरवायला खूप आवडतं. आता पिंट्या हसला आणि म्हणाला, असं आहे होय. मला तर वाटलं तुला काही त्रास नको व्हायला म्हणून मी बसवली फरशी. आता बसवली तर बसवली, पुन्हा उकरून तर नाही ना काढू शकत. मग पिंट्या तिला म्हणाला, मला एक सांग, तू तुझ्या वहिनीच्या भावाला नकार का दिलास? तुला इथे 3 मुलींचं काम करावं लागणार, तरीही तू मलाच होकार दिला का? सविता म्हणाली, त्या लग्नानं मला नवरा मिळाला असता, शरीर सुख मिळालं असतं, पण मला आई होता आलं नसतं. पण तुमच्याशी लग्न करून मी तुमच्या मुलींची आई होणार आहे आणि मला आता परिपूर्ण तृप्त झाल्यासारखं वाटते. कारण जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती अपूर्ण असते. त्या जरी माझ्या पोटातून जन्माला आल्या नसल्या तरी त्या जेव्हा मला तोंड भरून आई अशी हाक मारतील तेव्हा मला भरून पावल्यासारखं वाटेल. आणि तिचे विचार ऐकून पिंट्यानं तिला लगेच जवळ घेतली आणि त्याच्या स्पर्शाने, इतक्या वर्षानंतरच्या पहिल्या पुरुषाच्या स्पर्शाने सविता खूप मोहरून गेली. पिंट्यानं आता तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती लाजून दूर पळायला लागली. पण त्यानं आता तिला सोडली नाही. त्याने तिला पुन्हा मिठीत घेतली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. खूप वर्ष दुष्काळ पडावा आणि पडीक बंजर जमिनीवर पावसाचा वर्षाव व्हावा आणि ती तृप्त शांत होते. तशी तिच्या शरीराची तगमग आता थांबली होती. तिला शांत शांत वाटत होतं. आणि रात्रभर पिंट्या सविताला जवळ घेऊन झोपला. अनिता त्याला मनापासून अजिबात आवडली नव्हती, पण त्याच्या आईच्या हट्टामुळे त्यानं लग्न केलं होतं, कारण त्यावेळी त्याच्यावर त्याच्या आईचा प्रभाव होता. पण सविता मात्र त्याला मनापासून आवडली होती. आणि रात्री दोघांमध्ये जरा जरी अंतर पडलं तरी पिंट्या लगेच ते अंतर मिटवून टाकायचा आणि तिला जवळ घेऊन झोपायचा. कारण त्याला माहीत होतं, आजची रात्रच फक्त ती एकटी त्याला सापडणार आहे रात्रभर. कारण उद्यापासून सविता मुलींना जवळ घेऊन झोपल्याशिवाय झोपणार नव्हती. ती अनितासारखी उलट्या काळजाची नव्हती, स्वतःचं मूल बाहेर उन्हात सोडून परपुरुषाखाली निजायला. मग आता सकाळ झाली आणि सविताचं पूर्ण अंग ठणकत होतं. नाजूक नव्हती ती, अंगानं भरलेलीच होती. 26 वर्षाची तरुण होती, पण पहिल्या प्रणयाच्या पिंट्याच्या त्या खाणाखुणा तिच्या शरीरभर दिसत होत्या. पिंट्या मात्र नेहमीप्रमाणेच लवकर उठला
होता आणि त्याचं बैलाचं काम सुरू झालं होतं. आणि सविता आता खूप खुश होती. सकाळी उठून तिचा चेहरा खूप उजळलेला दिसत होता. तिला आंघोळीला पाणी ठेवायला गेली तर पिंट्यानं चूल पेटवून तिच्यासाठी पाणी गरम करून सुद्धा ठेवलं होतं. आणि इतका चांगला नवरा मिळाल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले. तिनं आंघोळ केली, चहा नाश्ता बनवून पिंट्याला हाक मारली. रात्री मुली सासूकडेच झोपल्या होत्या, त्यामुळे त्यांची आंघोळ तिकडंच झाली. आणि जेव्हा तो बैलांना वैरण घालून शेणघाण काढून तिच्याच समोर आला, तेव्हा आतासुद्धा ती रात्री इतकीच लाजत होती. मग तिने त्याच्या हातात चहा दिला आणि पिंट्यानं तिचा हात पकडला आणि ती पुन्हा लाजली. पिंट्यानं त्याच्या चहातला अर्धा चहा तिला दिला आणि तिने खुश होऊन तो चहा पिला. उशिरा का होईना पण तिच्या आयुष्यात खूप सुख आलं होतं. आणि पिंट्यासुद्धा आता त्याच्या जुन्या चुका रिपीट करणार नव्हता. तो बायकोकडे दुर्लक्ष करणार नव्हता किंवा तिला मनमानी कारभारही करू देणार नव्हता. मग पिंट्याच्या मुली तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, मावशी. तर सवितानं त्यांना आता मला आई म्हणायचं असं सांगितलं. आणि तेव्हापासून त्या मुली तिला आई म्हणायला लागल्या आणि आता पिंट्यासुद्धा खूप खुश दिसायला लागला. सविता आता शेतात कामाला जाण्यासाठी धडपडायची, पण पिंट्यासुद्धा कुबेरसारखाच सविताला अजिबात शेतात येऊ देत नव्हता. दोघी बहिणी घरीच होत्या आणि नुसतंच बसून काय करायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. दोघींचीही वेगळी कुटुंब होती, पण सण समारंभ चांगलं वाईट खायला गेलं की ते एकत्र यायचे. सविता म्हणाली, ताई, हे घर तुझ्यापासून इतकं लांब का आहे गं? तुझ्या शेजारी राहायला हवं होतं मी. आता कुसुम म्हणाली, अगं, तुझ्या आधीच्या सवतीला एकांत हवा होता माझ्यापासून, म्हणून ती लांब गेली माझ्यापासून आणि तुला आता जवळ यायचं आहे का? सविता म्हणाली, हो, मला तुझ्या जवळ यायचं आहे. मग कुसुम कुबेरला म्हणाली, अहो, आता आम्ही एकीला दोघी आहोत. तुम्ही आम्हाला शेतात पण नेत नाही. कारण कुबेरनं पुन्हा कुसुमचं शेत बंद केलं होतं, कारण आता दुसरं बाळ छोटं होतं म्हणून. दोघे भाऊ आता सोबतच शेती करायचे. जे पीक पिंट्याच्या शेतात असायचं तेच पीक कुबेरच्याही शेतात असायचं. भांडण तंटा त्यांचा जास्त होतच नव्हता, म्हणजे तो नावालाच नव्हता. पिंट्याच्या शेतात फवारा मारला की कुबेरच्याही शेतात फवारा मारायचा. एकच कामगार दोघांच्याही शेतात राबायचे. एकत्रच माल काढायचा आणि एकत्रच विकायला सुद्धा न्यायचा. त्या दोघांच्या विचाराने सगळं चालायचं. आणि सासू सासऱ्यांचा आता इथे नामोनिशाणच राहिला नव्हता. ते फक्त नावारूपाला राहिले होते. त्यांचं कोणी ऐकतच नव्हतं. सासूला जे सावत्रपण पेरायचं होतं त्या भावाभावांमध्ये ते आता निघून गेलं होतं. कुबेर, कुसुम, सविता, पिंट्या आता खूप एक जीवानं राहत होते. जी साडी कुसुमला आणली जायची तीच साडी सविताला सुद्धा आणली जायची. मुलांचंही तसंच होतं. त्यांच्यातसुद्धा बहीण भावंडांचं प्रेम निर्माण व्हायला लागलं होतं. अनिताला मात्र पिंट्याचं काय चाललंय हे जाणून घ्यायची फारच इच्छा होती. कधी मधी ती चक्कर टाकायला यायची शेतात. तिचं अजूनही लग्न झालं नव्हतं आणि कदाचित ती करणार पण नव्हती, कारण तिचे आता दिवसातून 2-3 वेळा हौस भागवणारे भरपूर होते. आज ती अशीच शेतात फेरफटका मारायला आली. तिच्याच एका ठेवलेल्या बाबाच्या गाडीवर बसून आली होती, फारच टेचात. तिनं शेतात पीक पेरलं होतं. वाट्यानं दिलं होतं तिने ते शेत. कुबेर आणि पिंट्या शेतात बसले होते आणि कुबेर म्हणाला, पिंट्या, ते बघ भटक भवानी. पिंट्या म्हणाला, आय घालू दे तिची, मला नाही तिचं थोबाड बघायचं. पिंट्याच्या सुखी जीवनाबद्दल आता तिला कुठून तरी कळलंच होतं. मग माझ्या मुली आहेत, मी त्यांना बघू शकते, भेटू शकते, या हक्कानं ती घरी गेली. पिंट्या म्हणाला, भावड्या, मी सुद्धा आता घरी जातो. ही नासकीबाई नक्कीच सविताचा अपमान करेल. मग त्याला वाटलं तसंच झालं. ती तिथं गेली तेव्हा सविता मुलींचे लाडच करत होती. तर अनिता म्हणाली, माझ्या मुलींना नीट सांभाळतीस ना? नाही म्हणजे तुला नवरा मिळाला गं, पण तुझी कूस कुठं उजवणार आहे? वांजोटी ती वांजोटीच राहशील तू. इतक्यात तिथं पिंट्या आला आणि म्हणाला, कुत्रीसारखी 17 जणांना लागत होतीस तू आणि कुणाकुणाचं पिल्लू काढून रानोमाळ फेकण्यापेक्षा बाळ न झालेलंच बरं आहे. तुला मुलींशी भेटायचं असेल तर लांबून बघायचं, बोलायचं आणि खबरदार जर माझ्या बायकोला बोललीस तर. आणि तरीही अनिता माजाला आल्यासारखी म्हणाली, तू कोण रे मला सांगणारा? मी माझ्या पोरींना कधी पण येऊन भेटणार. आणि आता सविताला पिंट्याचा असा अरे तुरे करून केलेला अपमान सहन झाला नाही आणि तिने अनिताच्या थोबाडीत लावली आणि तिच्या हाताला पकडून घराच्या अंगणातून बाहेर काढली. आणि अनिता गालावर हात ठेवून थक्क होऊन सविताकडे बघत होती.